तोंडात टाकताच विरघळतील अशा मस्त कागदासारख्या पातळ कुरकुरीत तिळाच्या पापड्या घरातील सर्वच जण, लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच खाऊ शकतील आणि फक्त 10 मिनिटांमध्ये भरपूर पापड्या तयार होतात। तिळाच्या पापड्या करण्यासाठी इथे एक मोठी वाटी तीळ घेतली आहे। तीळ पांढरे, गावरान कुठलेही घेऊ शकता। मीडियम गॅसवरती छान चटचट आवाज येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे। छान चटचट असा आवाज आला की आता हे तीळ काढून घेऊया। ज्या वाटीने तीळ घेतली होती त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। मीडियम गॅसवरती साखर विरघळून घ्यायची। साखर विरघळण्यासाठी तूप, दूध, पाणी काहीही वापरायचं नाही। साखर सतत हलवत राहायची आणि अशा पद्धतीने पूर्णपणे विरघळून घ्यायची। आता साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे। सुरुवातीला अर्धे तीळ टाकून मिक्स करून घेऊया आणि नंतर बाकीचे उरलेले तीळ टाकून घ्यायचे। फक्त तीळ आणि साखरचा वापर करून अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये भरपूर अशा तिळाच्या पापड्या तयार होतात। तीळ मिक्स करून घेतले, मिश्रण तयार आहे। मिश्रण गरम आहे तोपर्यंत पटापट पापड्या लाटून घ्यायच्या। पापड्या लाटण्यासाठी ती मी मार्बलची फरशी घेतली, त्याला व लाटण्याला तूप लावून घेतलं। तुमच्याकडे ग्रेनाइटचा मार्बलचा पोळपाट असेल तो घ्या, नाहीतर मग किचन काउंटरवर सुद्धा या पापड्या लाटू शकता। मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा, हाताने त्याला अशा पद्धतीने गोल करून पटापट पापड्या लाटून घ्यायच्या। ह्या पापड्या तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बनवू शकता, अजिबातही फेल होत नाही। तर बघा, मस्त कागदासारखी पातळ अशी तिळाची पापडी इथे लाटून घेतली। अशाच पद्धतीने सगळ्या पापड्या लाटून घ्यायच्या। करायला खूप सोपे आहेत आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात।